जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आपले पीवायक्यू वगैरे सर्व झालेले आहे, पण काही जे क्वेश्चन आहे हायर लेवलचे जे की पेपरला विचारलेले आहे, ते मुद्दाम मी तुमच्या म्हणजे त्या पीडीएफ मधून आणलेले तुमच्यासाठी. क्वेश्चन नंबर पण टाकलेले आहे त्याच्यासमोर की 5 नंबर वगैरे. आता हे जे क्वेश्चन्स आहे हे ऑलरेडी आपण चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, पण आपल्या 2 लेक्चरमध्ये याला मी घेतलं नव्हतं. म्हटलं याच्यासाठी थोडंसं वेगळं ठेवू, कारण मिक्स केली की मग गोष्टी समजत नाही. आता बघा, पहिला पी ची किंमत किती ठेवलेली आहे? 12. क्वेश्चन किती सिंपल आहे बघा, पण असं बघितलं की तुम्हाला असं वाटतं हे विचारलं काय? काय करायचं हे समजलं पाहिजे. तुम्ही काय म्हणता, कसा सोडवायचा क्वेश्चन? कसा सोडवायचा याच्यापेक्षा सुरुवात महत्वाची. सुरुवात काय आहे? या क्वेश्चन मध्ये सुरुवात काय आहे? पी ची व्हॅल्यू टाका आणि क्यू ची व्हॅल्यू टाका. पी ची जर व्हॅल्यू टाकली तर बघा, 12 36. 36 चं वर्गमूळ कोणाला येत नाही? किती आहे? 6. 6 गुणिला 2 12. किती आलं? 12. अवघड आहे काही? आहे का अवघड? नाही. क्यू ची व्हॅल्यू किती आहे? 24 दुनी 52. 81 चं वर्गमूळ 9. बघा, 81 चं वर्गमूळ किती येतं? 9. पण हे बाहेर आहे ना, आहे का नाही? 81 कसे बाहेर. 52 आणि 12 किती होतात? 64. 64 आणि 9. 64 म्हणजे 8. 8 आणि 9 17. सांगा बरं मला, प्रश्न कसा होता? बरोबर आहे का नाही? याला फक्त आपण ना आपल्या माइंड मध्ये एक लिमिट टाकतो, हाय लेवल. ठीक आहे, काही हाय लेवल नाही, ते सिंपल असतात. फक्त तुम्ही ती डोक्यातून गोष्ट काढून टाका. प्रश्न सोपा सोपा सोपा. काय करायचं पहिल्या वेळेस ते लक्षात ठेवा, की हा पहिले पी क्यू टाकलं, क्वेश्चन इझी झाला, काही प्रॉब्लेम. नेक्स्ट, आता असं काय करणार मी मी काय करू वाटतं का नाही? आज मला जमल का? मला एक गोष्ट तुम्ही नक्की सांगा, छेदात किती आहे रे? 3. म्हणजे या क्वेश्चनला 3च्या पॉवर मध्ये आणणं आहे का नाही? लगेच डोक्यातून काढून टाका. तुम्ही इथं स्टॉप होता की कोण 3 न भाग देत बसल. बाकीचे देणार, तुम्हाला तुडून जाणार आणि कट ऑफ मारणार, एवढं लक्षात ठेवा. याला 3 न भाग द्या पटापटा. मनात द्यायचा, मनात. 3 न जर भाग दिला तर 3 दुनी 6, 3 1 3, 5 मधून 3 गेले म्हणजे 2, वरचे 6 आले म्हणजे किती झाले? 26. 3 8 24, खाली किती उरले? 2. 3 7 21. भाग देत चला, परत भाग द्या. 3 7 21, नंतर खाली किती आले? 8. 3 दुनी 6, खाली किती उरले? किती? 3 27. आता भाग देण्याची गरज नाही. बघा किती सिंपल होतं. तुम्हाला हे गोष्टी कराव्याच लागतील, याच्यात नो शॉर्टकट. आता 729 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 9चा क्यूब आहे. कितीचा क्यूब आहे? 9चा. पण आपल्याला 3 गुणिला 3, या 9ला पण कोणाच्या फॉर्म मध्ये आणणे? 3च्या. 9 म्हणजे काय? 3चा वर्ग. आणि याच्या डोक्यावर काय? 3. म्हणजे काय झालं बघा, 3 गुणिला 3 गुणिला 3च्या डोक्यावर किती? 6. बरोबर. हे समजून सांगून राहिलो का नाही मी? समजून सांगता सांगता पण 1 मिनिटातच होऊन राहिलं. किती मिनिटात? एका. तुम्ही सोडवलं तर 30 सेकंदात होऊन जाईल. आता पॉवर मजा. 1 1 आणि 6 टोटल किती झाली? 8. म्हणजे 3च्या डोक्यावर आहे 2m-2 आणि इकडे 3च्या डोक्यावर किती आलं? 8. बेस सारखा आहे, काम संपलं. 2m-2 बरोबर जर 8 आहे, तर 2m बरोबर 2 तिकडे गेल्यानंतर 8 अधिक 2 किती झाले? 10. आता m ची किंमत किती आली? 5. थोडस 3 मिनिट मागे जा. प्रश्न जमला असता का तुम्हाला? सिरियस मनाला विचारा, जमला असता का? नाही. का नाही बरं? का नाही? तुमच्या मनाला एक सवय लागलेली आहे की कसं सोडू, कसं सोडू नाही, काय करू? काय काय म्हणायचं मनाला? काय करू? मनाला काय करू म्हणजे इथे एकच गोष्ट करू शकतो. 3च्या डोक्यावर काहीतरी आहे, तर इथं पण 3च्या डोक्यावर काहीतरी असणारच. माहिती आहे ना? मग त्याला 3 न गुणत गेलो मी. कळालं का? याच्याही पुढे अजून यालाही 3 न जर गुणलं तर 6561 ला जर 3 न गुणलं तर किती होऊ शकतात सांगा? 3 1 3, 3 सक 18, हात चालला 1, 3 5 15 आणि 1 16, हात चालला 1, 3 सक 18 आणि 1 19. हा नंबर येऊ शकत नाही का?
तुम्ही सांगा, तुमच्या मनाला विचार येऊ शकत नाही का? आपण तयार राहायचं. पण बदलून काय नाही राहिलं बरं? बेस. म्हणजे काय बदलून नाही राहिली? कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट म्हणा, कन्सेप्ट म्हणा, संकल्पना म्हणा, पाया म्हणा, बदलून राहिलं का ते? नाही. त्याच्यावरती भर द्यायचा स्टडी करताना. कळालं? कसाही प्रश्न येऊ द्या आता सोडवता येईल? तुमच्या आवडीचा. एक गोष्ट तर क्लिअर असली पाहिजे मित्रांनो. काय? इथं 7 आहे का नाही? इथंही 7 आहे. मग तुम्हाला काय समजलं पाहिजे? याच्यातून किती असणार? 100% 7च असणार. कारण ऑप्शन बघा. मग हे रूट 7 आहे वजा 3/5. मग आता मला सांगा 175 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? तर आता कसं शोधू? पण एवढं तर फिक्स आहे का नाही 7 आहे म्हणून. हो का नाही? स्क्वेअर माहितीये का? समजा नाही माहिती. बरं 25 आहे हे सगळ्यांना समजलं चांगली गोष्ट आहे. समजा तुम्हाला माहिती नाही की स्क्वेअर किती आहे. पण एवढं तर माहिती आहे 7 आहे. मग 175 ला 7 भाग द्या ना डायरेक्ट. 7 दुनी 14. 7 5 35. म्हणजे हे तर कळालं तुम्हाला किती आहे 7 गुणीला 25 अधिक 2 7. सोडू समोर याला आपण. तसं याला सॉल्व्ह करून घेऊ शकता बरं तुम्ही. बघा या दोघांना तसं सॉल्व्ह करू शकता. 2 आणि 1 किती होतील? 3. 3 रूट 7. कारण हा याला असं समजायचं हा x आहे आणि तो किती आहे? 2x. दोघांची बेरीज केल्यावर किती होईल? 3x. असं वेगळं समजूच नका याला रूटला. घाबरू नका. 2 आणि 1 किती झाले? 3. आता काय बाकी बघा. 5 बाहेर येतील. रूट 7. 5 5 कटले. 3 रूट 7 वजा 3 रूट 7. काय येईल? 0. परत इथं कन्फ्युज होतं काही जण. अरे नका कन्फ्युज होऊ. असं असल्यावर उत्तर काय येणार रे? 0. ते मला x समजा. काय समजा? x. आता सांगा प्रश्न अवघड होता का? परत कुठं आलो? कन्सेप्टवर. कोणती कन्सेप्ट सांगा? वर्गमुळातील वर्ग शोधणे. बरोबर? कळालं? ठीक आहे. नेक्स्ट. आपण खरंच काय ना थोडंसं आपलं जे बॅकग्राऊंड एज्युकेशनल बॅकग्राऊंड 5वी पासून ते 10वी पर्यंत हे थोडंसं स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणार ना तेव्हा त्या गोष्टी आपल्याला इझी जातील. आता सगळ्यात पहिले मला एक गोष्ट सांगा. 1024 चं वर्गमूळ काढू शकता का? किती आहे? 32. मग 2x स्क्वेअरचा 2x चा वर्ग याच्या बरोबर किती आलं? 32. x स्क्वेअर बरोबर किती येईल? 32 भागीला 2. किती आलं रे? 16 म्हणजे किती आलं? 4. कळालं? सर आम्हाला वर्ग माहिती नाही. बरं. समजून घ्या माझं काम आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणं. इथं वर्गमूळ आहे का नाही? मग वर्गमूळ काढलं मी समजा. समजून घ्या. मी जर इथे 1024 लिहिलं तर काय होईल बरं? इकडला वर्ग काढला तर इकडचा काय होईल? सॉरी इकडला जर वर्गमूळ काढलं तर इकडे काय होईल? वर्ग होईल. म्हणजे काय होईल? 2x वर्ग याचा आपण काय होईल? कारण हे साइन जर काढलं मी तर इकडे ऑटोमॅटिक काय होऊन जाईल? वर्ग होऊन जाईल. जर सरळ सरळ सांगायचं तर दोन्ही बाजूचा वर्ग केला आपण. काय केला? दोन्ही बाजूचा वर्ग केला. वर्गमुळात वर्ग साइन काय होत असते? कॅन्सल. 2 चा वर्ग किती रे? 4. आणि x च्या डोक्यावर किती येईल? 4. बरोबर किती? 1024. x च्या डोक्यावर 4. 1024 भागीला 4 गुणाकार मध्ये इकडे आल्यावर काय होईल? भागाकार होईल. x च्या डोक्यावर 4 म्हणजे इथं आलं 256. आणि कोणत्या संख्येचा 4 वेळेस गुणाकार 256 येतो? 4. कोणाचा? 4. माझं म्हणणं काय आहे? ही पद्धत सोपी आहे, ही पद्धत सोपी आहे. या भानगडीत पडल्यापेक्षा आपण क्वेश्चनला अप्रोच कसा करू शकतो ते बघायचं. कळालं? 1024 हे 32 चा स्क्वेअर आहे थोडंफार नजर घालून गेलेलं पाहिजे तुमच्या. समजलं ना? अवघड आहे का? नेक्स्ट. काय करणार? मागचंच वापरा ना, मागचीच गोष्ट वापरा ना. 2x आहे. काय आहे? 2x. याचा जर मी घन केला, काय केला? घन. तर इकडे किती होणार रे? 32 होणार. हो का नाही सांगा? बरोबर. मग यात आता हे डोक्याला डोकं आहे ना?
3 गुणिले x काय होणार 3x. 32 म्हणजे 2 ची पॉवर 5. काय राहिलं प्रश्नात? मी जेव्हा प्रश्न सोडवतो तुम्हाला एक गोष्ट क्लिक नाही होत आहे का? की फक्त एक पाऊल, एकच पाऊल जे तुम्हाला क्वेश्चन सोडवण्यापासून अडवते. हो का नाही सांगा? फक्त एक पाऊल. हे एक पाऊल इथून इथपर्यंत पोहोचण्याचं एक पाऊल तुम्हाला क्वेश्चन सोडवण्यापासून अडवते. त्याच्यावर मेहनत घ्या. हे जे ना या गोष्टीवर तुम्ही मेहनत घ्या. क्वेश्चन कितीही येऊ द्या ना, हे जे एक पाऊल आहे जिथं तुम्हाला अडवणूक होऊन राहिली, का होऊन राहिली त्याचं अॅनालिसिस करा, की आपलं काय चुकून राहिलं. आपण क्वेश्चनला कसं बघतो, सर कसं बघून राहिले, या गोष्टीचा विचार करा. झालं उत्तर. बेस काय आहे? सारखा. 3x बरोबर किती आहे? 5. तर x बरोबर किती येईल? नेक्स्ट. आता असा प्रश्न कधी सोडवायचा हो सर? इथे किती आहे? 2. या सगळ्यांना कितीच्या लँग्वेज मध्ये आणणं आहे? 2च्या लँग्वेज मध्ये, 2च्या भाषेत. 8 म्हणजे काय रे? 2चा डोक्यावर किती आहे? 2.4. इथं किती आहे? 3.7. भागाकार आहे तर 16ला खाली घ्या. 2च्या डोक्यावर किती? 4. आणि इथं किती येईल? ठीक आहे. आता सगळं विसरून जा. फक्त 2 लिहा. किती लिहा? 2. ठीक आहे. 24 त्रिक 72. अटकले का? अटकले का नाही? का? 24चा पाडा पाठ नाही. मॅथेमॅटिक्सची सिरीज सुरू करताना काय सांगितलं होतं मी? 30 पर्यंत स्क्वेअर, 30 पर्यंत पाडे, 15 पर्यंत क्यूब. अटकले का नाही तुम्ही सांगा. स्वतःला विचारा. आज ज्या गोष्टी बोलून राहिलो ना मी ते स्वतःला विचारा. 24 त्रिक 72. तर किती आलं? 7.2. गुणाकार आहे तर काय होईल? प्लस 3.7. 13 गुणिले 4 52. पण छेदात आहे वरती आल्यावर काय होईल? मायनस 5.2. अजून अटकले तुमच्यापैकी काही जण तर पॉइंटचं सोडू कसं? अटकता का नाही? म्हणजे काय? आता इथं कन्सेप्ट आहे का? नाही. इथं काय कमी पडून राहिली? प्रॅक्टिस. मग त्या प्रॅक्टिससाठी मी तुमच्यासाठी जवळपास 700 क्वेश्चन आणलेले. किती क्वेश्चन आणलेले? 700. त्याची प्रॅक्टिस करायची. सांगा किती येणार? किती? 5.7. मी सोडवत नाही आता. 5.7 म्हणजे उत्तर किती आलं? 5.7. तुम्ही आता खरंच बघा याच्याकडं. याला हाय लेवल क्वेश्चन म्हणता येईल का? भाग कशाचा होता? फक्त कॅल्क्युलेशनचा. किती फास्ट कॅल्क्युलेशन करू शकता. आणि हे जर नसतं, असा प्रश्न बघितला तुम्ही तर काय हाल होतील तुमचे? बरोबर आहे का नाही? नेक्स्ट. बापो, काय हो सर हे? काही नाही. वरती 5 आहे, खाली किती आहे? 4. बरोबर आहे का नाही? याचं उत्तर डायरेक्ट येऊ शकतं. डायरेक्ट काय येऊ शकतं सांगा बरं? काय येऊ शकतं? 5ला आणि 4ला कॅन्सल करणारा नंबर आहे का? नाही. आता आपण बघू. जाऊ द्या, त्याला सोडून द्या. 5च्या डोक्यावर 0.25 आहे. आता एका स्टेप मध्ये आन्सर बघा. 125 म्हणजे काय रे? 5चा क्यूब म्हणजे किती आलं? 3. आणि त्याच्या डोक्यावर अजून 0.25 आहे. मग त्या 3 न त्या 0.25 ला गुणावं लागेल. किती होईल? 0.75. 256 म्हणजे 4च्या डोक्यावर 4. 4च्या डोक्यावर 4 आहे आणि 0.1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 0.4. म्हणजे याचं उत्तर आलं तुमचं 0.4. पेपरमध्ये कसं सोडवायचं ते सांगते मी तुम्हाला. माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा आणि व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघसाल ना तेव्हा स्टॉप करून बघायचं की हा सरांनी 0.4 आलं कसं? हे जर समजलं तर बघा तुमचा अभ्यासामध्ये खूप इंटरेस्ट वाढणार. गुणिला 4च्या डोक्यावर किती आहे? 4. त्याला 0.15 मल्टिप्लाय केलं 0.6 म्हणजे 4च्या डोक्यावर किती आलं? 0.6. आता तुम्हाला डायरेक्ट समजलं पाहिजे 25 आणि 75 म्हणजे 100 म्हणजे 5च्या डोक्यावर वरती काय येणार? 1.00 आणि 4च्या डोक्यावर पण काय येणार? 1.0 म्हणजे सरळ सरळ 5च्या डोक्यावर 1 आणि 4च्या डोक्यावर 1 म्हणजे उत्तर किती? 5/4. इथूनही डायरेक्ट मारू शकता बघितल्या बघितल्या.
हे उत्तर काय येणार 5/4. अवघड आहे का? क्या है ये, क्यों है ये, क्या खबर? हा मगर जो भी है बड़ा अच्छा दिखता है, हो ना? अरे असे क्वेश्चन ना, आता बघा, आता त्याला सोडून द्या. इकडे बघा, मी थोडस समजावून सांगतो. ए प्लस बी ए मायनस बी प्लस ए मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे, ओके. ए प्लस बी म्हणजे काय? ए प्लस बी चा स्क्वेअर. ए मायनस बी म्हणजे काय? ए मायनस बी चा स्क्वेअर. आणि खाली एकदा प्लस एकदा मायनस म्हणजे काय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मला सांगा, याला सोडवलेलं आहे का? याचं उत्तर किती येतं? 2 ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर. आणि खाली काय येईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता ही प्रॅक्टिस केलेली आहे. नाही समजलं, हे नाही समजलं तर एक आता माइंड मध्ये बघा, मी कधी पाठ नाही करत. माझा अप्रोच तुम्हाला सांगतो. मी मनातल्या मनात काय विचार करून राहिलो, इथं +2ab येणार. काय येणार? +2ab. इथं काय येणार? -2ab. +2ab -2ab कॅन्सल. म्हणजे इथं एक ए स्क्वेअर उरला, इथं एक ए स्क्वेअर उरला. किती वेळेस झालं? 2 वेळेस. इथं एक बी स्क्वेअर उरला, इथे एक बी स्क्वेअर उरला. किती वेळेस झालं? 2 वेळेस. म्हणून डायरेक्ट आपण 2 बाहेर घेऊ शकतो. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, खाली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हा छोटासा लिटल कन्सेप्ट इथे वापरायचा आहे आपल्याला. 2 पहिल्याचा वर्ग म्हणजे किती रे? 11, बरोबर. प्लस दुसऱ्याचा वर्ग म्हणजे 9. आणि खाली पहिल्याचा वर्ग 11 वजा 9. 2 11 आणि 9 20. 11तून 9 गेले 2, 2 2 कटले. आता हे विसरून जा. आता सांगा उत्तर किती सेकंदात आहे? 10. पण त्याच्यासाठी थोडस तुम्हाला दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? ए प्लस बी चा स्क्वेअर आहे गड्या, ए मायनस बी चा स्क्वेअर आहे, म्हणजे काय येणार? 2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, कळालं? याच्यापेक्षा फास्ट नाही येणार बरं. नंतर मग नाही तर तुम्हाला ते फॉर्म्युला सोडवावं लागेल. सिंपल समजून घ्या ना, सिंपल. डायरेक्ट डायरेक्ट सांगू का? असं असलं की डायरेक्ट उत्तर काय येईल बघा. डायरेक्ट या दोघांची बेरीज करायची. 11 आणि 9 झालं ना उत्तर. अरे उत्तर, पण मी ह्या ट्रिक का नाही सांगत तुम्हाला, कारण कन्सेप्ट थोडंसं फार इकडे तिकडे फिरलं तर क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. समजलं हो का नाही? एक शेवटचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं नंतर मग. लक्षात राहील. हे डायरेक्ट लक्षात ठेवल्यापेक्षा असं लक्ष नाही आठवलं काही 20. कळालं? नेक्स्ट. क्या है ये, क्यों है ये? काय करणार आता तुम्ही सांगा. आता समजलं तुम्हाला. 7च्या पॉवर मध्ये आणणार. कितीच्या? 7च्या. इथं 7 आहे. 49 म्हणजे काय रे? 7चा वर्ग, त्याचाही वर्ग. 343 म्हणजे काय? 7चा घन, त्याचाही घन. आता थोडस लॉजिक वापरा. 343 ला 7 न गुणलं तर 2401 येतं, असं वाटत नाही का? थोडंफार वाटतं का नाही? बघा ना, 7 1 21 म्हणजे 7चा किती वेळेस गुणाकार असला पाहिजे? 4. एक्झामिनर काय करतात, तुम्हाला क्वेश्चन मध्येच देतात बरं क्लू. तो क्लू भेटला पाहिजे तुम्हाला, नाही तर ग्लू घ्या. ठीक आहे. 7ची पॉवर 4, त्याच्या डोक्यावर 4. आता तुम्हाला हे कळायला पाहिजे 7 1 7 म्हणजे 7ची पॉवर किती आहे? 5. काय राहिलं प्रश्नामध्ये सांगा बरं? 7. आता डायरेक्टली, डायरेक्ट कसं बघा, 7 लिहिले. 7च्या डोक्यावर किती आहे? 1. 2 गुणिला 2 4 प्लस आहे म्हणून. 3 गुणिला 3 9. 6 नाही 9. 4 चूक 16, पण वरती आल्यावर काय होईल? मायनस. 5 वरती आल्यावर काय होईल? मायनस. बघा बरं किती येते? 9 4 13, 13 आणि 1 14. 14 मधून 16 गेले -2. -2 आणि -5 म्हणजे तुमचा इथं पण गोळ आहे बेरीज वजाबाकीमध्ये. समजतं ना तुम्हाला? मोठ्या संख्येतून छोटी संख्या मोठ्या संख्येचं साइन. त्याच्यासाठी काय करा, सारख्या संख्येचं चिन्ह आहे. 16 आणि 5 किती होतात? -21 होतात. 9 आणि 4 13, 13 आणि 1 14. 14 मधून 21 जातात का? नाही. 21 मधून 14 गेले 7, मोठ्या संख्येचं साइन. 7च्या डोक्यावर -7, पण इकडे काय आहे? m+16. मग तुम्ही काही बोर्डचा पेपर लिहित नाहीये म्हणजे डायरेक्ट असंही लिहिलं तर काही प्रॉब्लेम का?
एम प्लस 16 बरोबर -7 आहे. मग एम बरोबर किती येईल? -7. 16 तिकडे गेल्यानंतर काय होतील? मायनस. दोन्ही भाऊ भाऊ आहे, सारखं चिन्ह. -23. कितीही मोठा प्रश्न असू द्या राव, कितीही मोठा, कन्सेप्ट कधी तुम्हाला मागे येऊ देणार नाही. कळालं? हा प्रश्न तुम्ही पाहिला तर पळून गेले असते पेपर सोडून. गेले असते ना? नाही. व्हेरी गुड. आता हा प्रश्न जेव्हा तुम्ही पाहसाल तेव्हा याच्यात मूळ सारखं वाटणार नाही. मग काय करा, याला सोडवण्यासाठी सगळ्यात भन्नाट टेक्निक सांगतो तुम्हाला. 15 ला 3 वेळेस लिहा, 5 ला 3 वेळेस लिहा, 4 ला 3 वेळेस लिहा, 6 ला 3 वेळेस लिहा. आता बघा, 3 5 15, 3 दुनी 6, 3 5 15, 3 दुनी 6, 3 5 15, 3 दुनी 6, 2 2 2, 2 2 2, 2 2 2. ठीक आहे, कळालं? आता काय उरलं बघा, 5 5 5, 5 5 5, 2 2 2. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय बोललो? काही बोलता सर तुम्ही, तरी सांगतो. 5 सोबत समसंख्या असली, काय? 5 सोबत समसंख्या असल्यास उत्तर किती येणार? 0 येणार. किती येणार? 0. व्हेरी गुड. ठीक आहे. काय राहिलं आता? 50 ची पॉवर 3 आहे का 50 ची पॉवर 2 आहे? मग याला 50 मध्ये आणा. बघा, 5 दुनी 10. समजून घ्या, समजून घ्या आता. 5 5 25 एक ग्रुप, 5 5 25 दुसरा ग्रुप, 5 5 25 तिसरा ग्रुप, 25 दुनी 50 एक वेळेस, 25 दुनी 50 दोन वेळेस, 25 दुनी 50 तीन वेळेस. किती उत्तर आलं? 3. काही क्वेश्चन असे राऊंड फिगर सोडवावे लागतील. आता इथं कोणती कन्सेप्ट वापरली का? सर्ट्स वापरलं का? इंडेक्सेस वापरलं का? नाही. काय वापरलं? डोकं. काहून आणता सर असे क्वेश्चन तुम्ही? काहून आम्हाला त्रास देता? त्रास. 0.04 त्याच्या डोक्यावर -1.5 आहे म्हणजे 3/2 लिहू शकतो का मी मायनस मध्ये? दिसलं पाहिजे 1.5. सर 1.5 म्हणजे 3/2 आहे, हे कसं शोधायचं ते पण सांगतो. इकडे बघा, 1.5 आहे, मी पॉईंट जर काढला तर किती होतील रे? 15/10 होतील ना, कारण वरतून एक पॉईंट काढला तर छेदात द्यावा लागेल. 5 त्रिक 15, 5 दुनी 10. बेसिक मध्ये जा, काही प्रॉब्लेम नाही. आणि असं तुम्हाला मी कालच्याच लेक्चर मध्ये सांगितलं, मायनसला विसरून जा, थोडस विसरले मायनसला. आता पहिले छेदातला नंबर बघतो आपण, बघतो का नाही? छेदात किती आहे? 2, म्हणजे याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 0.04 चं वर्गमूळ किती येणार? 0.2. इथं पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे का नाही सांगा? स्वतःला विचारा, आहे का नाही प्रॉब्लेम? 0.04 चं वर्गमूळ कसं काढायचं? म्हणजे तुम्ही ह्या ज्या कन्सेप्ट तुमच्या कमजोर आहे त्याच्यावर जोर द्या. हे माहिती आहे तुम्हाला की पॉईंट नंतर 2 नंबर आहे, तर वर्गमूळ काढल्यानंतर पॉईंट नंतर किती येणार? 1 नंबर. म्हणजे 4 चं वर्गमूळ किती आहे? 2. पण पॉईंट नंतर एकच नंबर द्या. पण वरती काय बाकी अजून? 3. 0.2 चा क्यूब. 2 चा क्यूब किती आहे? 8. पण पॉईंट नंतर एक नंबर क्यूब केल्यामुळे पॉईंट नंतर किती नंबर येणार? 3. म्हणजे 0.008. तर तुमचा आन्सर नाही. हे येणार नाही का? कारण मायनस बाकी. काय बाकी आहे? मायनस. मग मायनस बाकी आहे तर याला कुठं घालतो आपण? छेदात. 0.008. सर असा तर ऑप्शन नाहीये. मग छेदामधून 3 पॉईंट जर कमी केले, मी 8 लिहिले. किती लिहिले? 8. ते शून्य कुठे द्यावं लागतील? किती? 3. आणि हा गुणाकार बंद गावाला येतो 125. मैं क्या था? क्या हो गया? काही जणांना असं वाटलं असेल एवढा पाणतट प्रश्न, इथपर्यंतही काही जण थांबून गेले असते. सर ऑप्शन चुकीचे. काय सर? ऑप्शन चुकीचे. समजलं? म्हणजे काय आहे? आता एक गोष्ट तुम्हाला समजत असेल, स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना तुम्हाला तुमच्या, आपण म्हणतो ना, माझ्या मनाला हे वाटल, तुमच्या मनाला काय वाटतं त्याच्यावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होणार नाही. ऑलराऊंडर बनावं लागेल. काय बनावं लागेल? ऑलराऊंडर. सगळ्या गोष्टी हळूहळू समजतील
पण तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही क्वेश्चन सोडवता सोडवता सोडून देता. काहून सोडून देता? जाऊ द्या. ठीक आहे, लगेच गाणे. सांगा उत्तर. हा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सांगितलं मी तुम्हाला सरळ सरळ. ए स्क्वेअर प्लस बरं जाऊ द्या. मी काय सांगितलं तुम्हाला, असं दिसलं तर वरती 2 येणार. काय येणार? 2. समजून घ्या. त्याचं रिझन दिलं की नाही तुम्हाला मी मागं, मग तो मागचा पार्ट तुम्ही परत बघून घ्या. पहिल्याचा करणार वर्ग, 2चा वर्ग 4. दुसऱ्याचा करणार वर्ग किती? 3. बरोबर. खाली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पहिल्याचा वर्ग 4 आणि रूट 3चा वर्ग 3. 4 आणि 3 7. 2 गुणिला 7 खाली किती आलं? 1. 7 दोन्ही 14. बरं आता अवघड जाईल का? ते जाऊ द्या. जमलं नाही हा वेगळा प्रकार. पण कसं सोडवायचं हे तर माहित झालं ना. काय करणार की हा गड्या ट्वाइस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. खाली काय आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जेव्हा तुमच्या हाताखालून असे 8-9 क्वेश्चन जातील तेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल. समजलं सर्वांना? कळालं? आजचं लेक्चर बऱ्यापैकी समजलं असेल. ठीक आहे. तर आजचं ऍडव्हान्स लेक्चर होतं. म्हणजे आजचे क्वेश्चन सगळ्या कन्सेप्टला टच करणारे होते. होते का नाही? तरी एक क्वेश्चन बाकी अजून. मी आणला नाही तो. फॉर एक्झाम्पल एक फक्त शेवटचं सांगतो मी. 216 आहे. आता 216 आहे. इथे जर -2/3 आहे. तुम्ही काय करणार सांगा बरं? पहिल्याचा तिसरा घात घ्या. किती आला? 6. कारण छेदातला नंबर आहे. आता काय आहे? वर्ग. 6चा वर्ग 36. आणि मायनस असल्यामुळे उत्तर काय येणार? -1/36. होतं कमी जास्त होतं रे वयानुसार. 1/36. किती आलं? 1/36. तर प्रश्न कसा येतो? काहीतरी प्लस त्याच्यात असं समोर. असं 3 वेळेस प्लस आहे. तर तुमचं काय होतं माहिती का? तुमचं हे उत्तर तर 1+36 येईल. समजा सपोज पुढे जर 1/64 1/48 आलं समजा. आलं सपोज. 48 नाही येणार. 48 वर्ग नाही कोणाचा. 16 घेऊ आपण समजा. काय घेऊ? 16. 1/16 आलं. हे तर सर सेकंदात काढतो सर आम्ही. इथून बी अटकता तुम्ही. अपूर्णांकांची बेरीज छेद समान करावा. काय करणार? 36 आणि 16चा लसावी काढावा लागेल. नाहीतर मग 36 गुणिला 16 खूप मोठं होईल ते. 36 आणि 16चा लसावी किती येऊ शकतो? 4 नम 36, 4 दुनी 8. 36 दुनी 144 का? बरोबर आहे 144. ठीक आहे. मग तुम्हाला बेसमध्ये 144 घ्यावं लागेल. 36 चूक 144 आणि 16 नम 44 म्हणजे 13/144 असं कुठं ऑप्शन मध्ये असेल तुमच्या. म्हणजे एक स्टेप समोर. काही प्रॉब्लेम? म्हणजे माझं सांगण्याचा हेतू हा आहे की तुम्ही थांबू नका. तुम्ही सोडवत चला, प्रॅक्टिस करत चला. आता बघून घ्या. एकदा सांगतो लाईव्ह मध्ये पण सगळे जे असतील ते बघा. मी जवळपास तुम्हाला ऑलरेडी 1000 क्वेश्चन दिलेले असतील प्रॅक्टिससाठी. ठीक आहे. आता 1000 PYQ देतो प्रॅक्टिससाठी. किती झाले? 2000. लिहून देतो मी तुम्हाला. लाईव्ह मध्ये पण सांगतो आणि इथेही सांगतो. 2000ची प्रॅक्टिस जर केली ना तुम्ही, तुम्ही महाराष्ट्रातल्या 90% पोराला मागे पाडणार. पाडणार म्हणजे पाडणार. कारण एवढी प्रॅक्टिस कोणी करत नाही. कळालं? ठीक आहे. याच्यानंतर आता उद्यापासून द बॉस बोर्ड मॉस काय पदावली मराठीत काय म्हणतात त्याला? मी तुम्हाला 30 व्हिडिओ फ्री देण्याचं वचन केलं होतं. ऑलरेडी 28 झालेले. अजून 5 आणतो म्हणजे 3 एक्स्ट्रा देऊन टाकतो. ठीक आहे. चांगला अभ्यास करा. जवळपास मी तुमचं 10 ते 12 मार्काचं सगळं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. 5 व्हिडिओ बोर्डमासवर येईल. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक मॅथ मध्ये कुठेच प्रॉब्लेम जाणार नाही. ठीक आहे. चालेल. जय श्री कृष्ण.